एकदा नारद महर्षी वैकुंठामध्ये गेले आणि देवाला प्रश्न केला की देवा, मला संत संगतीचा महिमा काय आहे सांगा. देव म्हणाले, नारदा, या प्रश्नाचं उत्तर मी नाही देणार. मग कोण देणार देवा? तर नारदा, तू पृथ्वी तलावर जा, अमक्या अमक्या ठिकाणी जा, तुला मी पत्ता सांगतो, त्या ठिकाणी जा. एक झाड आहे आणि त्या झाडाच्या फांदीवर एक सरडा बसलेला आहे. त्या सरड्याला जाऊन विचार, तो तुला संत संगतीचा महिमा सांगेल. नारदांनी देवाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पृथ्वी तलावर आले आणि जे ॲड्रेस सांगितला, ठिकाण सांगितलं, त्या ठिकाणी आले. तर झाडाच्या फांदीवर सरड्या बसला होता. जसं त्या सरड्याकडे पाहिलं आणि नारद गेले समोर, म्हणले, अरे, संत संगतीचा महिमा काय आहे सांग. असं विचारल्याबरोबर तो सरड्या खाली पडला आणि जागेवर मरण पावला. मरण पावला की नारदांना थोडं विचित्रच वाटलं. मी प्रश्न विचारला आणि सरड्या मरून गेला. नारद वापस आले देवाकडे. देवा, अहो, हे काय सांगितलं तुम्ही मला? कुठे जायला सांगितलं? मी प्रश्न विचारला आणि तो सरड्या मरून पडला, पण मला संत संगतीचा महिमा काय त्याने सांगितला नाही. देव म्हणाले, नारदा, तुला संत संगतीचा महिमा ऐकायचा आहे ना, तर परत पृथ्वी तलावर जा, अमक्या अमक्या गावामध्ये जा आणि त्या ठिकाणी एका झाडावर एक पोपट बसलाय, त्या पोपटाला जाऊन विचार. तेव्हा नारद आले, त्या ठिकाणी आले, तिथं झाडावर पोपट बसलेला. नारदांनी पोपटाला विचारलं, मला संत संगतीचा महिमा सांग म्हणून विचारल्याबरोबर पोपट देखील मरून पडला. पोपटाचाही जीव गेलेला आहे. आता नारद घाबरले, हे काय होतंय म्हणाले. नारद परत वैकुंठात आले. देवा, मला का असं मूर्ख बनवताय सारखं सारखं? आधी सरड्याकडे पाठवलं, तो मरण पावला, आता पोपटाकडे पाठवलं, तो मरण पावला. देवा, असं का माझ्या हातून पाप घडवताय? मी त्याला विचारलं, तो मरण पावला, आणि मला काही संत संगतीचा महिमा दोघांनी सुद्धा सांगितला नाही, तुम्ही तरी सांगा मला. तेव्हा देव म्हणाले, नारदा, मी काय तुला संत संगतीचा महिमा सांगणार नाही. असं एक काम कर, पृथ्वी तलावर अमक्या अमक्या नगरामध्ये, त्या नगराचा जो राजा आहे, त्या राजाला मुलगा झालाय, तर त्या राजपुत्राला जाऊन हा प्रश्न विचार, तो राजपुत्र तुला याचं उत्तर सांगेल. आता नारदांची हिंमत होईना. नारद म्हणतो, देवा, आता माझी राजकुमाराला विचारायची हिंमत नाही. त्या सरड्याला मी विचारलं, तो मेला, पण त्याचा कोणी वाली नाही. पोपटाला विचारलं, पोपटही मरण पावला, त्या पोपटाचाही कोणी वाली नाही. पण आता तो राजपुत्र, राजाला किती वर्षानंतर नवसाने पुत्र झालाय, मी त्याला विचारलं आणि तोही जर मरण पावला, तर मी काय तिथून वापस येणार नाही, तो राजा काही मला वापस येऊ देणार नाही, माझी काही हिंमत नाही म्हणायला लागले. नारद महर्षी घाबरायला लागले. देवानं सांगितलं, घाबरू नको नारदा, एकदा जाऊन विचार. तेव्हा नारद महर्षी आले, त्या नगरीमध्ये आले, राजाच्या महालामध्ये जसं पदार्पण केलं, राजाला खूप आनंद वाटला. नारदांचं भव्य असं स्वागत केलं, त्यांचे पाय धुवून त्यांची सेवा केली, त्यांना बसायला आसन टाकलं. आणि राजा म्हणाला, महाराज, खूप वर्षानंतर मला पुत्र झाला आणि बरं झालं तुम्ही आलात, माझ्या बाळाला आशीर्वाद द्या आणि त्याचं भविष्य सांगा. म्हणून राजपुत्र आणला आणि नारदांच्या मांडीवर ठेवला. नारद असे घाबरू लागले, नारदांचं काळीज असं धक धक व्हायला लागलं की कदाचित आता मी या राजपुत्राकडे पाहिलं आणि त्याला काही झालं तर. नारद एवढे घाबरले, कारण जसं सरड्याला नारदांनी पाहिलं, सरड्या मरण पावला, पोपटाकडे पाहिलं, पोपट मरण पावला. नारदांना भीती वाटायला लागली होती, तरी घाबरत घाबरत त्यांनी त्या राजपुत्राकडे पाहिलं आणि त्याला प्रश्न विचारला की हे बाळा, मला सांग, संत संगतीचा महिमा काय आहे? तेव्हा तो राजपुत्र मानवी भाषेत माणसासारखा, तो छोटासा बाळ पण त्या ठिकाणी बोलायला लागला. म्हणाला, महाराज, संत संगतीचा महिमा फार मोठा आहे, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी आधी पूर्वीच्या जन्मामध्ये सरड्या होतो, तिथं तुमचं मला दर्शन झालं, तुमचं दर्शन झालं आणि त्या योनीतून मी मुक्त झालो आणि मला पोपटाची योनी मिळाली. मी पोपट म्हणून जन्माला आलो आणि जेव्हा पोपटाच्या योनीमध्ये गेलो तेव्हा तुमचं दर्शन झालं आणि पोपटाच्या योनीतून मी मुक्त झालो. आणि किती अनंत जन्माच्या पुण्याही नंतर किती भाग्याने हा मनुष्य देह मिळतो आणि त्यातले त्यात राजाचा मुलगा म्हणून मी जन्माला आलोय. महाराज, विचार करा, तुमचं फक्त दोनदा दर्शन घडलं तर मला माणसाचा जन्म, तेही राजकुमार म्हणून जन्म मिळाला.
यापेक्षा अधिक संत संगतीचा महिमा काय असू शकतो? असा श्रेष्ठ संत संगतीचा महिमा आहे. म्हणून जीवनामध्ये कधीही संकट आलं संतांना शरण जावं. कबीर बाबा एका भजनामध्ये वर्णन करतात,